अधिष्ठितं भूषयो पंचाननं सर्वस्थितेषु यद्गिरिजापतयो सर्वस्थितं एकदन्तादिभयसुतानाम् अधिष्ठितं लोकत्रयमासोत्तमभयमासं श्रावणमासे स्थितजायते लोकैभूषितं कलभया सर्वस्थितेषु जायतो यत्कैलासाधिपतयस्थितेनां पाशुपतादि नमो नमः विठ्ठला विठ्ठला। एक दिवस आयुष्याची माळ तुटत असते हे निश्चित आहे। ही आयुष्याची माळ तुटू नये याच्याकरता प्रयत्न प्रत्येक जण करत असेल, पण निसर्गाचा नियम आहे या सृष्टीवर ज्याचं वर्चस्व आहे, ज्याच्या कृपेने सृष्टी चालती, तो जगाचा मालक जर जीवदशेला आला तर त्याला सुद्धा नियम आहे, त्याला सुद्धा आचारसंहिता आहे, त्याला सुद्धा चौकट आहे। विश्वाचा मालक जरी जीवदशेला आला तरी त्याला ठराविक मर्यादा दिली, ती मर्यादा संपली की त्याला जावं लागते। विश्वाच्या मालकाला जर इथं थांबता येत नाही जीवदशेला आल्यावर, आपण चिल्लर माणसं आहेत, साधी माणसं आहेत, सामान्य माणसं आहेत, त्याच्या कोण्याच चौकटीत न बसणारी माणसं आहेत आपण। विश्वाचा मालक येतो, या विश्वातल्या सर्व गोष्टी ज्याच्या घडामोडीनं चालतात। कोपऱ्यात बसून, वट्यावर बसून तंबाखू चोळता चोळता, बिड्या फुकता फुकता, सिगरेटी वडता वडता, दुसऱ्याची धुनी धुता धुता काळजी करणाऱ्या नालायकांनी हा विचार नाही करायचा, कसं होईल बाबा, सोयाबीन जळायली, तू बिड्या फुकायला, तू या धुपनानच पाऊस पडणं, कसं हो बाबा, देवाला कसं कळणं, तो वटे लाल केले थुकू थुकू नालायका, नुसती गळ्यात तुळशीची माळ घातली म्हणजे तू लायक संपन्न आहेत का? आचारसंहिता असते, त्याची नियम असतो। आपण सारखे विचार करतो, काय हो ते केवढा मोठा मेला, अरे तुला मोठं तपासायची अक्कल आहे का? बुटकभर पाणी घेऊन समुद्राला आंघोळ घालायला जाणाऱ्या माणसाला थोडंसं ज्ञान असावं, अक्कल असावा। आपण ज्याला बुटकभर पाणी घेऊन आंघोळीला जातो त्याच्याच वाफेने विश्वात पाऊस पडतोय हे त्याची काळजी करीत बसतोय। विठ्ठला विठ्ठला या सर्व सत्ता ज्याच्या ताब्यात आहे तो जीवदशेला आल्यावर थांबता येत नाही। हे रती पामर जीव किती, आपण सामान्य सज्जनांनो, आपली काही कथा नाही त्याच्या पुढं, त्याला जावं लागतंय। तुम्ही जेवढा आशीर्वाद देताल तेवढा बोलण्याचा प्रयत्न करेल। आज या कार्यक्रमासाठी या परिसरातला, आध्यात्मिक क्षेत्रातले, या प्रांतात, या परिसरात, पारमार्थिक क्षेत्रात वारकरी संप्रदायातले आदरणीय पूजनीय वंदनीय प्रातस्मरणीय गुरुवर्य सुपेकर बाबा सुद्धा आहेत, त्यांच्या चरणी पुनश्च एकदा साष्टांग प्रणिपात करतो। तुम्हा उपस्थित श्रोते जनार्दन, विष्ट, मित्र, सज्जन, सखी, सोयरी, दाहिरी, पिशून आदी करून सर्वांच्या उपस्थितीत हा प्रथम पुण्यस्मरणाचा वर्ष श्रद्धाचा कार्यक्रम साजरा होतोय। तुम्हा सर्वांना प्रणाम करतो। हे लोकातली यात्रा सोडून जी माऊली परलोकात गेली, ही कुण्यातरी एका कुटुंबाची आधारवड असणारी माऊली होती, मायेचं छत्र धरणारी माऊली होती, एक मायेचा पदर पांघरणारी माऊली होती, कर्तव्याची निष्ठा जोपासणारी एक माऊली होती, ज्या घरात संस्कृती रुजवणारी एक माऊली होती, संस्कृतीचं सूत्र वलयात आणणारी एक माऊली होती। त्या घरावरची बऱ्यापैकी नाळी तुटल्या असतील, त्याबद्दल ह्या नाळी तुटण्याचं दुःख या कुटुंबियांनी विसरावं
याच्याकरता कीर्तनातले पुरावे ऐकायचे. शरीरानं जरी आदरणीय सौभाग्यवती ही माऊली गेल्या असतील तरी पण आशीर्वादाच्या रूपानं आशीर्वादाची गंगा कायमस्वरूपी या मुंडे परिवारावर कायमस्वरूपी राहावी अशी मातृगयेच्या चरणी प्रार्थना करतो. आणि निश्चित या कुटुंबातल्या लोकांनी त्या माऊलीला जर ओतप्रोत प्रेम दिला असेल, माझं सरळ वाक्य असते, निष्ठेनं जर या कुटुंबातल्या लोकांनी त्या माऊलीला गोडस प्रेम दिला असेल शेवटच्या श्वासापर्यंत, तर मातृगयेतनं निश्चित त्या माऊलीचा आशीर्वाद या कुटुंबाला प्राप्त होईल. सुपेकर बाबा कधी कधी उलट होते. मेल्यावर लोकायला दाखवण्यासाठी श्राद्ध मोठं करणारे नालायक मी जगात खूप काय पाहिले. एक जण म्हणला, महाराज कडक बोलल्यावर तुम्हाला कीर्तन कोणी घेणार नाही. नको घेऊ ती, मध किनारा पंढरपुरातला आहे, तू कोण सोंबळ्या मध किनारेच. खूप लोक पाहिले मेल्यावर बर का रामराजे. 4 लोक एकत्रित या, काय बापाचं श्राद्ध केलं, काय माईचं श्राद्ध केलं, काय आमक्याचं श्राद्ध केलं. मी किमान 7,000 श्राद्ध केले असतील आतापर्यंत. म्हणजे कीर्तन बर का. मी कशाला करू लोकांचे श्राद्ध, आणि ते रुजू तरी कसे होतील. त्याला नियम असतात, करता येत नसते. ते कसं करता येईल कोणाला. एवढे केले असतील. बघत असतो मी त्या पत्रिकेवर फोटो पाहिल्याबरोबर वर्णन करत असताना ते फोटो रडतोय. बाळू महाराज, जितकं आमच्या कुटुंबाचं वर्णन करायला तितकं आमचं कुटुंब चांगलं नाही. आमचं कुटुंब लय हरामखोर होतं, यायच्या कदरानच मी मेले. अशी सुद्धा पितर बोलते. जितने लागी जिवंत आहे तोपर्यंत लळा ठेवला पाहिजे, अत्यंत गरजेचं आहे. सज्जनांनो, बाबा तुम्ही फार प्रांत पाहिला असेल. माझं वय फार कमी आहे, पण ज्ञानोबाराय तुकोबारायच्या कृपेने फिरण्याचा योग आला महाराष्ट्राच्या मातीत. असं वाटतंय काही लोकांना आमकं केल्यावर आमचं बरं होईल. नाही होत बरं. त्याच्यासाठी जिवंतपणी बरं करावं लागतं, त्यावेळेला मग मेल्यावर बरं होत असते. एखाद्या मोठ्या माणसांची स्तुती, पैशावाल्या माणसांची स्तुती शक्यतो आपली लोक बऱ्यापैकी करत असतात. पण लायकी नसताना श्रीमंत माणसाची स्तुती केली तर त्याचं पाप वक्त्याला फेडावं लागते. हे लक्षात असतं. 4-2 हजार पाकिटात घालावा याच्या करता अवास्तव स्तुती करणं त्या कुटुंबाची, त्या पापानं वक्त्याचं कुटुंब मातीत जात असते. वर्णन करावं चांगल्यांचे. तारखेच्या संदर्भात मला ज्यांनी संपर्क केला, राजकीय क्षेत्रातलं एक छोटंसं रत्न, फार काही मोठं म्हणणार नाही पण छोटंसं कामापुरतं, त्यांच्या वयाच्या मानानं बऱ्यापैकी व्यासंग त्यांचा राजकीय क्षेत्रात आहे, असे भगवानराव याच गावातले सुपुत्र. एक आनंदाचं वाक्य सांगतो बाबाजी, की ज्यांनी ज्यांच्या वडिलांची 61 केली, मला श्राद्ध करण्यापेक्षा जिवंतपणी 61, 51वी अशी जर वडिलांची केली, आईची केली, तर मला असं वाटतं नंतर श्राद्धाला लय ताण घ्यायचं कामच नाही. गोडशी अशी कामं केली पाहिजे. त्यांनाही धन्यवाद. ज्या माऊली हे लोकातली यात्रा सोडून गेल्या, सोरजबाई, त्यांना दक्षिणेच्या मालकाचा निरोप आला, तो निरोप स्वीकारावा लागतो. मी याच्या अगोदरही 2 कीर्तनाला होते बाबाजी, तुम्ही मी सांगितलं निरोप आतापर्यंत टाळताच आला नाही कोणाला. तुम्हाला एक सांगू का, देहूतल्या मालकांना, दक्षिणेच्या राजाला देहूतल्या मालकाचा प्राण जरी काढता नाही आला तरी दक्षिणेच्या राजानं देहूतल्या मालकाला सांगितलं तुम्हाला इथं थांबता येत नाही, इथं थांबता येत नाही. म्हणून देहूतल्या मालकांचं वाक्य, वाड वेळ झाला
उभा पांडुरंग उभा पांडुरंग वाडवेळ झाला उभा पांडुरंग उभा पांडुरंग वाडवेळ झाला उभा पांडुरंग उभा पांडुरंग वाडवेळ झाला उभा पांडुरंग उभा हिम्मत नाही दक्षिणेच्या राजाची जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय किंवा काळ गुलाम सलाम तुकया घरी रावतसे हा अधिकार पण नाही थांबता आलं. काय तुमची आमची कथा आहे. एका पवित्र मासामध्ये एका सात्विक सदाचारी पुण्यशील माऊलीने तुकोबारायला जेवणाचं आमंत्रण दिलं. विनंती केली, महाराज मी गरीब स्त्री आहे, माझ्या मागे पुढे कोणी नाही, मी एकटी आहे, साध्वी बैरागिनी आहे, विटेवरच्या मालकाचं चिंतन घरात करणारी, उपजीविके करता कुठेतरी पोटासाठी मोलमजुरी करणारी स्त्री आहे, गरीब स्त्री. एक इच्छा आहे, तुम्ही माझ्याकडे यावं माया, आज येऊ मी. ऐका म्हणे, तुमच्या सोबत 10-11 ब्राह्मण यावे. ठीक आहे, कधी येऊ माय? तुकोबारायची वाणी येते, कधी येऊ ग माय? महाराज माझ्याकडे तुम्हा 10-15 लोकांचं जेवायचं साहित्य तयार झाल्याच्या नंतर गावातल्या एका वारकऱ्या हाती मी तुम्हाला निरोप देईल. तुटला आयुष्याचा दोरा सांगतोय. बाबाजी ती तयारी झाली त्या माऊलीची. सात्विक सदाचारी पुण्यशील आश्विलायन गोत्रातली बाई होती, ब्राह्मण स्त्री, तिचं गोत्र होतं आश्विलायन. परिस्थिती नाजूक होती. गरिबी श्रीमंती ही काही कोणाच्या बापाची जी आगिरी नाही, किंवा कोणाच्या गडग थोडं बांधून श्रीमंती बी येत नाही, आणि कोणाच्या माग गरिबी बी पिसाळलेल्या कुत्र्यासारखी लागत नाही. कारण ह्या सगळ्या गोष्टी यानुसार आहेत. अन्न मान धन नशिबावर अवलंबून गोष्टी आहेत. सगळ्यांनी सोयाबीन पेरलं का नाही? मी पण पेरलंय तात्या, मी पण पेरलंय. पण सोयाबीन घरात भरपूर येईल आपल्या हातात आहे का? नाही नाही नाही, आपल्या हातात नाही. ते वरच्यानं ठरिले किती सोयाबीन हो द्यायचे रामराजे. आपण नाही, खतं घातली, कीटकनाशक फवारू, तणनाशक फवारू, सगळ्या गोष्टी करू, आपल्या हातात नाही राजे होते.
वरच्यान ठरले आपल्याला कोण्या कोण्या पायरीवर चढवायचंय आणि कोण्या पायरीवर येऊन पुन्हा वापस आदळायचंय हे पण वरच्यान ठरले. पण मला असं वाटतंय वरच्या पायरीवर माणूस गेल्याच्या नंतर खालच्या पायरीवर याची जरी वेळ येत असेल तर त्याच्यापेक्षा मरण परवडलं. विटेवरच्या मालकाने घेऊन जा म्हणलं पाहिजे, घेऊन जा म्हटलं पाहिजे. आपण मनानं म्हणावं देवा आता खालच्या पायरीवर आणत असेल ना त्याच्यापेक्षा दक्षिणेच्या राजाला पाठव. इतकं प्रारब्ध नीच नाही होऊ दिलं पाहिजे आणि त्याच्यासाठी तितकं हलकट काम सुद्धा नाही केलं पाहिजे. मग खाली यायची गरज पडत नाही. विडाला विडाला अहो प्रारब्धा इतकं ज्ञानोबर आहे तुकोबर आहे आणि बाबाजी प्रारब्ध सांगावा तरी मराठवाड्यातली माणसं पिराला उदबत्याला येते. मला असं वाटतंय हलकटपणा पण इथं लाजत असेल, हलकटपणा पण म्हणत असेल इतकं हलकट आहे मी, इतकं हलकटपणा पण इतकं हलकट नाही, इतकी काही काही माणसं हलकट आहेत. अरे ज्ञानोबर आहे. मी मगाशी बोललो रामराजेला नांदेड पासून पुण्यापर्यंत सरळ पट्ट्यातल्या माणसांनी ज्ञानोबराय तुकोबरायच्या व्यतिरिक्त शहाणपणा करायचाच नाही. फक्त ज्ञानोबराय तुकोबराय बघायची, फक्त ज्ञानोबराय तुकोबराय. का? कारण पंढरपुरातल्या मालकाला काशीतल्या मालकाला घरी आणून कामाला लावणारी संत ह्या पट्ट्यात जन्माला आलीत. नांदेड पासून तर पार पुण्यापर्यंत ह्या सरळ पट्ट्यामध्ये पंढरपुरातल्या मालकाला कामाला लावणारी संत ह्या पट्ट्यात जन्माला आले. आपण भांगारायला बोकांडीवर घेत जाऊ नका, बोकांड मोडून जाईन एका दिवशी. विडाला विडाला अश्विलाईन गोत्राची स्त्री सामुग्री तयार केली, तात्या लोकांच्या शेतात काम करून तयार केली. सुदाम. सुदाम या शब्दाचा विग्रह इतका गोड आहे. सु म्हणजे चांगला, दाम म्हणजे खरा पैसा. कष्टाचा पैसा जमा करून 10-15 लोकांच्या जेवायचा सीधा सामुग्री तयार केली. वारकऱ्या हाती निरोप दिला तुकोबरायला या म्हणावं. जातानच 10-11 ब्राह्मणाला सांगितलं होतं आपल्याला एका माऊलीकडे जेवायला जायचं. बरं ठीक आहे. मुक्कामी मंदिरात आले. गावातल्या प्रतिष्ठित व्यक्तीनं त्या दिवशी संध्याकाळची व्यवस्था केली, कीर्तन झालं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अशा या पावसाळ्याच्या दिवसातला प्रसंग आहे. महत्वाचं सांगू, श्रावण मासातला प्रसंग आहे. श्रावण मासावर अधिष्ठान काशीतल्या मालकाचे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये अधिष्ठान विटेवरच्या मालकाचे. मासाना मार्गशीर्ष इथे काशीतल्या मालकांचं अधिष्ठान आहे. बरोबर रचना केली. सत्यलोकातल्या मालकांनी, विधात्यानी, ब्रह्मदेवानी त्या चतुराननानं गोडशी अशी रचना केली. प्रत्येकानं कोण्या कोण्या कालात काय करायचं असं ठरवून दिलेलं आहे. याच्या पलीकडे सांगू, अश्विनी कुमारांनी इतकी गोडशी रचना केली बाबा, कोण्या महिन्यात काय खावं याची सुद्धा रचना केली. म्हणून कोण्या ऋतूत कोण्या झाडाला कोणतं फळ लागतंय आणि ते खाणाऱ्यांना पोषक ठरतंय. आजाराची देवता अश्विनी कुमार आहे. हो की अश्विनी कुमारांची कृपा धन्वंतरीवर झाली म्हणून विश्वातला 1 नंबरचा डॉक्टर म्हणून बहाल झाला. अश्विनी कुमारांची कृपा एका डॉक्टरवर झाली त्रेतायुगातल्या. तो रावणाचा जवळचा डॉक्टर होता, त्याचं नाव सुषेण होतं. सुषेण. अश्विनी कुमारांची कृपा. काय रचना गोडे, कल्पना करा ना. कधी फळ लागत नाही. आहा, नाही लागत कधी. आता एक जण म्हणला कव्हा आंबा पिकायलाय, त्याला बेंदाडे आंबा म्हणतात. काय कधी नाही. तुम्हाला एक सांगू का, माळी एक पातला बद्री फळ देता झाला, म्हणून भाव प्रगटला रिकामी जागा माशी बद्री फळ. एक माळी बोर घेऊन आलता. तो खरा माळी नव्हता. तक्षक नावाचा सर्प माळ्याच्या रूपात आला आणि बद्री फळ घेऊन आला. बद्री फळ म्हणजे बोर. राजा परीक्षितीच्या लक्षात बोर खाची इच्छा नाही झाली. मला सांगा, कोर्टाची समन्स आली. वाक्य नीट ऐका. कोर्टाचं वॉरंट आलंय, उद्या सकाळी हजर व्हावं लागते आणि त्या मालकाला बायकोनं बदामाचा शिरा केलाय. त्याला खा वाटतो का? उद्या अटक व्हायचं, अटक. मरायचं नाही बरं,
फक्त अटक व्हायचंय. कोर्टाचं वॉरंट आलं होतं बदामाचा शिरा खावा वाटत नाही, आणि उद्या सकाळी ज्याला मरायचंय त्याला बोरं खावा वाटतील. मग भागवतकाराने हिशोबात बोललं पाहिजे. हो, आपल्या लोकांनी वाचून सांगितलं पाहिजे, ह्या लोकांचा वेळ मातीत नाही घालायचा, याचं पाप आपल्याला लागत असते महाराज चुकीचं बोललं की. हा, बोरं खाची इच्छा झाली, कशी इच्छा होईल? अहो, सकाळी जर उद्याचे उद्या जर 2 लाख द्यायचे असतील आणि गिरगावकरा जर नसतील तर आजच जेव्हा वाटत नाही बाप्पा, त्याचे द्यायचे कसे, जीव तर घेणारच नाही तो, तरी भाकरी गोड लागत नाही. मरायचंय उद्या, बोरं कसे गोड लागतील? पण रिकामी जागा मासी, बद्री फळ कैसे प्रगटले. मग या महिन्यामध्ये बद्री फळ म्हणजे बोरं येतच नसतात, याच्याकरता पाहण्याची इच्छा झाली, बोरातून नाक बाहेर पडला. हा भाव सांगता येईल, नियम असतो वक्त्याने बोलत असताना, आचारसंहिता आहे, आपली जहागिरी नाही. पावसाळ्याचे दिवस आहेत, श्रावण महिना आहे. या मासाला पवित्र मास, फार मोठा अधिष्ठान या महिन्यामध्ये. आणि आपल्याकडे एक वारकरी भूदेव जेवावे अशी त्या माऊलीची इच्छा होती. आणि संध्याकाळी आली, सकाळी तुकोबारायांनी सांगितलं, अरे तुम्ही 4-5 जण जा बरं त्या माऊलीकडे, पंत्राळी लावा. आता पळसाच्या पानाचे पंत्राळ लावायची, केळीचे पानं असतील तर कापायचे, त्याचे पानं शेकायचे, त्याचे द्रोणे करायचे. शेकावं लागते, तसं कसं, नाही तर केळीच्या पानाला जिथं टोचलं तिथंच फाटत, त्याला शेकावं लागतंय. उन्हाचा चढा पडला असेल तर उन्हात टाकायची केळीची पानं, मग फुटत नाही, त्याचे द्रोणे लावायचे. हेच होतं ना पहिलं. आता एक भेटायले म्हणून जीनच्या पॅन्टीवाल्यांना हा मागचा काळ माहित नसेल. तुम्हाला एक लक्षात ठेवू का, मागची जागा आणि पुढची जागा ज्याला कळती का त्याला बैल म्हणतात. हुशार बैल बर का, हुशार बैल. तर माणूस कोणाला म्हणते ते घरी गेल्यावर ठरवा, कोणती मागची जागा आणि पुढची जागा. मोठ माहिती ना, मोठ जुन्या लोकांना माहित असेल, तात्या तुम्हाला मोठ माहित असेल. भरा असतो, काय भरे होते असे घडून चिरे बसलेले त्या भऱ्याला. मग त्या भऱ्यावर बगाड भरल्या जायचं लाकडाचं, त्याला एक आडवा दंडू असायचा, त्याच्यात चाक असायचं, त्या चाकावर नाडा असायचा, आणि सौंदड कुठं असायचा, कन्याव फिरतं खाली एक लंब चाक, त्याला सौंदड म्हणतात. काही मान हलू नका कैलास महाराज, काही नका, म्हणजे तुम्ही अशी मान हलवायले की तुम्ही 10 वर्ष मोठंच हल्ली. हा, असं नका, फक्त ऐकून घेतलं तर मला बरं वाटन, आणि मान जर हालेली तर असं समजायचं बहिरं ऐकायलंय. विठाला विठाला कुठे बैलाचे पाय आल्याच्या नंतर सौंदडावर पाय द्यावा, याला शहाणा शेतकरी म्हणते. अलीकडच सौंदडावर पाय द्यायला मोठ खालीच रिकामी झाली ना. जागा कळाली पाहिजे, जागा. लक्षात घ्या, बैलाला मागचं दिसत जरी नसेल पण पुढचा पाय कुठं आल्याच्या नंतर मोठ पाण्यात गेली हे त्याला त्याच्या पायाच्या खुरवतावर कळते, जागा उकारलेल्या, त्याच्या मागं सरकत नाही. आणि त्याच्या मागं जर बैल सरकला तर बगाडा सगट येरीत. जागा नीट लक्षात ठेवा, मागची जागा, बगाडा सगट बैल मधात. आणि पुढे गेल्याच्या नंतर आता भऱ्यावर थारोळ्यात मोठ आली हे बैलाला पुढच्या खुरीहून कळत आहे. बैल तिथंच थांबतो, आणि बैल बाबाजी तिथं जर नाही थांबला तर मोठन बगाड घेऊन धावपाट्यावर. मागचा आणि पुढचं ज्याला कळतंय त्याला सुज्ञ बैल म्हणतात, सुज्ञ बैल. मधली जागा ज्याला कळती त्याला सौंदडावर पाय द्यायचा ओरिजिनल शेतकरी म्हणतात. तर विश्वातलं पूर्ण ज्याला कळतंय त्याला माणूस म्हणतात, त्याला माणूस म्हणतात. लक्षात घ्या सज्जनांनो, एखादा मोठ्यांना नाही सांगत, एका छोट्याला सांगतोय, कारण तुम्हाला सांगायची काय माझी पात्रता आहे, तरी पण मला उभं केलंय त्याच्याकरता तर सांगणारच. मागची गरिबी लक्षात ठेवणारा बरा झालेला श्रीमंत शेवटपर्यंत श्रीमंत राहत असतो. मागची गरिबी विसरणारा मग श्रीमंत झाल्याला मधातच त्याचा दोडका शिजतो. मागचं लक्षात ठेवलं पाहिजे, मागचं लक्षात. मागच्या गरिबीतला रुपया त्याला गाडीच्या चाकासारखा वाटतो, त्याची श्रीमंती कधीच ढसरत नव्हती, कधीच ढसरत नसती.
शास्त्र आहे त्याच्या पाठीमागे, रुबाब आहे. एक जुनी म्हण आहे बाबाजी तुमच्या लहानपणची, गरिबी आल्यावर लाजू नये आणि श्रीमंती आल्यावर माजू नये. संपतच नाही श्रीमंती, संपतच नाही, गोड गोड स्थितीत राहते. हो, सुपाच्या दोन्ही कोपऱ्यात छिद्र पडलेत. माझ्या भाषेत सांगू का, सुपातल्या दोन्ही कोण्यात बोकाड पडले आणि खसखस पाखडायली. दोन्ही कोपऱ्यात छिद्र पडले आणि खसखस पाखडायली. काय राहील सुपात? पाप ही परिस्थिती. अश्विलाईन गोत्रातली स्त्री. तुकोबारायांनी सांगितलं, अरे जा 5-4 जण पंत्राळ लावा. तुटला आयुष्याचा दोरा सांगतोय, पंत्राळ लावा बरं, जा तुम्ही, जा जा. एक लक्षात असावा जुन्या माणसांच्या, फेटेवाल्यांच्या, टोपेवाल्यांच्या, आपल्याकडे साखरपुडा असेल, श्रावणात द्वादशी असेल, अधिकात एखादं जेवण असेल तर 5-25 म्हातारे त्या घरी आधी जात होते. पळसाच्या पानाचे पोतडे भरून आणीत होते, चुया आणीत होते. पावसाळा असेल तर चुया तयावर भाजीत होते. लिंबाच्या काड्याच्या असत्याल, बांडीच्या ज्वारीच्या चुया जास्त होत्या. आता बांडी जिला कणीस येत नाही का, तिचं चिपाटलं टपोर असते मस्त आणि भरदार असते. त्या जर आडकी त्यानं असं केलं तर त्याच्या चुया होत असत्यात आणि त्या चुया पावसाळ्यात मोडत नाहीत म्हणून तयावर भाजीत होते. माझं असू द्या वय कमी, पण मी मागचं लक्षात ठेवतो ना. ज्याला मागची जागा ध्यानात आहे का त्याचं कवाच इचकत नाही. विठाला विठाला जा म्हणे, चुया घेऊन जा, पंत्राळ लावा, द्रोणे लावा. गावातल्या श्रीमंत माणसानं केळीच्या पात्राचा बिंडा दिलता. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे बाईच्या घरात झोपड्यात जरा शेक केला, त्याच्यावर केळीची पानं शेकली, त्याची द्रोणी तयार केली. नव्हतं ना बाबा, वाट्या ताट्या नव्हत्या त्या काळात, नव्हत्या. मला चांगलं कळते, झाकण्यात खात होते माणसं. कुंभार दादाकडनं झाकण्या आणीत होते. बऱ्या झाकण्या इतक्या चोपड्या झालत्या, इतक्या चोपड्या, गुळगुळीत हातासारख्या चोपड्या. जीव 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 झाकण्या. शेतात तर झाकण्याच असायच्या. माती मृतिका पात्र सर्व पात्रां पवित्र, मृतिका पात्रो पवित्र. मला असं वाटतं शास्त्राच्या, वेदाच्या, पुराणाच्या मतीनुसार धातूच्या सोन्याच्या पात्रापेक्षा पुराणामध्ये, शास्त्रामध्ये, वेदामध्ये मातीच्या पात्राला महत्त्व दिलं. म्हणून वास्तुपुरुष सोन्याच्या बुटक्यात न ठेवता सोन्याचा वास्तुपुरुष करतील, पण मातीच्या बळक्यात ठेवतात. जगातला हजारो कोटीवाला मालक जरी मेला तर त्या सोन्याच्या गुंड्यात इस्तून येत नाहीत, मातोड्याच्याच गाडग्यात न्यावं लागतं. विश्वातली कुठली किती जरी श्रीमंत बाई बाळांतीन झाली तर तिला जन्माला आल्या, बाळाला जन्माला घातल्याच्या नंतर वरची खोळ तिला वर म्हणीत असतात. ती वर सोन्याच्या गुंडीत ठेवत नसते, ती मातीच्याच गाडग्यात वर ठेवत असते. 14 बाऱ्या गाडगं लागते. विठाला विठाला गरीब स्त्री आहे, जा म्हणे 2-4 जण. हे 2-4 जण पाठवले, पण बघता बघता बाईच्या घरात शेजारी अशी 2 मजली शहाड्याची माडी होती. म्हणजे आपण ज्याला आता टावर म्हणतो आपल्या भाषेमध्ये, घरावरचं टावर, त्याला शाळा म्हणत होते. अशी दुमजली आणि एकीकडची पाषाणाची भिंत, एकीकडची पूर्णीपासून लटकली, खाली धाड 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 पडली आणि एक भिंत जशाल तशी उभी. विद्वान माणसं होती, हुशार होती, सात्विक होती, सदाचारी होती, पुण्यशील. त्यांच्या लक्षात आलं म्हातारीच्या घरचं जेवण म्हणजे दक्षिणेच्या राजाला भेटायला जाणं. हिचं झोपडं त्याच्या शेजारी होतं. ह्या म्हातारीचं झोपडं त्या भिंतीच्या शेजारी. वापस आले. तुकोबारायांनी सांगितलं, का हो वापस कशा करता आले? ऐका म्हणे महाराज, त्या बाईच्या घरी श्रद्धेनं आपल्याला आमंत्रण आहे, पण तिच्या घरचं जेवण म्हणजे मला असं वाटतं यम दात घासून उभा आहे, पाशे टाकून उभा आहे. आपल्या सगळ्याच्या अंगावर पाशे पडणार, एक वाचू शकत नाही. तर तुकोबारायचं त्या काळातलं वाक्य, तुमच्या 11 जणात माझ्या सोबतच्या 7 जणात एकही तंबाखू खात नाही, एकही गुटखा खात नाही, एकही बिडी वडीत नाही, एकही सिगारेट वडीत नाही, एकही गांजा वडीत नाहीत, आणि आपण परमार्थाचे नियम मोडीत नाही. काय भिंतीची मायवेली. वाक्य नीट ऐका. दगड सजीव का निर्जीव? तात्या निर्जीव. तरी पण तुकोबारायच्या मुखारविंदातून वाक्य पडलं, काय त्या भिंतीची मायवेली आपल्या अंगावर पडायला. आपण विटेवरच्या मालकाचे निष्ठावंत भक्त आहेत. इतकी दगड नालायक नाहीत आपल्यासारख्याच्या अंगावर पडायला. जा म्हणे लावा पात्र.
आणि गेली पंतराळ लावायला. बरोबर 12 वाजून थोडासा सूर्य ढळला की जेवायला त्या झोपड्यामध्ये सगळी जण गेली. पात्र लावली. काय स्वयंपाक केला असेल, वरण भात तूप काय असेल ते सगळ्या कण्या आंबाड्या घुगऱ्या सगळं वाढण्यात आलं. यथासांग जेवले. पण जे तुकोबारायच्या सानिध्यात आधीपासून होते ते निर्भीडपणे जेवले. पण ते 2-4 जे कमी पडल्यामुळं नवीन आमंत्रण केलं ते ना, त्यांना असं वाटत होतं दक्षिणा 2 पद्धतीने देत असतात. एक तर दक्षिणा देत असताना पात्राच्या खाली लावली पाहिजे आणि दुसरी दक्षिणा देण्याची पद्धत जेवण झाल्यावर नागिनीच्या पाण्याच्या विड्यावर देत असतात. ही शास्त्रातली पुराणाची वेदाची पद्धत आहे. आता उडून जाऊ नये म्हणून त्याच्या बोकंडीवर नारळ ठेवायची पद्धत आता काढली. ही आता काढली पाकिट पद्धत. नाही तर दक्षिणा, तिला दक्षिणा पण नाव, तिला बिदागी नाव होतं पूर्वीच्या काळात. मध्यंतरी निजामाचं आपल्याकडे वर्चस्व जास्त होतं. असो, अशी दक्षिणा देण्याची, पितळाला तर तशी दक्षिणा देत असतात. एक तर पात्राच्या खाली द्यावा किंवा नागिनीच्या पानाच्या विड्यावर द्यावा, अशी पद्धत होती. आता काल आहे तस्मै नमा, ज्याच्या काळात जे ते. आता काही काही ठिकाणी उधळायला येतं. तुम्हाला एक सांगू का, लक्ष्मी फक्त अवडंबरीच्या नृत्यातच उधळायला आदेश नाही, परवानगी शास्त्राची पुराणाची वेदाची नाही. पण याच्याकरता उधळायची असती, उधळणाऱ्याला त्या दिवशी कळत असतंय तू इचटच उधळली. अवडंबरी नाही कळायची जिनच्या पॅन्टीवाल्याला, तमाशात नृत्य करणारी बाई. हिच्या अंगावर ज्यांनी ज्यांनी लक्ष्मी उधळली त्याची सगळीच उधळली, लगाम सुटलेल्या गोड्यावानी सगळीच उधळली. हे त्याचं प्रतीक. पैसा कधीच उधळायचा नसतो. म्हणून मला असं वाटतंय पाकिटात जरी देत असतील तरी ज्ञाती माणसांनी हे नियम काढला असेल, पैसा हा उघडा देत जाऊ नये. म्हणून पहिल्यापासून या देशाची पवित्र स्त्री सगळं अंग झाकलेली असावा आणि लक्ष्मी कुंटाला न डोंगरा इतकी तुमच्याकडे पैसे असावा पण ते झाकलेले असावा, ही पद्धत असावा. म्हणून पाकिटात रामराजे द्यायची पद्धत असावी. त्या काळात हुशार लोक असतील, सामान्य लोक नव्हते. त्या 2-4 जणांना वाटत होतं आपण लवकर उठावा, एक तर पात्राखाली दक्षिणा लावावा किंवा ही दक्षिणा नकोय, पण उठता येत नाही ना, नियम आहे ना. त्या बाईची निष्ठा आहे, तिच्या निष्ठेचा तडा कसा जाता येईल, आपल्याला विडे कधी प्राप्त होतील. पण विड्याची जी परडी होती का ती तुकोबाराच्या डाव्या मांडीला होती. सगळ्यांची जेवण आटपली आणि मग त्या बाईला सांगितलं, बाई ह्या परडीला एकदा हात लाव. सगळ्याला देऊ शकत नाही, तू या परडीला हात लाव. विडे ठेवलेले होते त्याच्यात दक्षिणा. त्या माऊलीने एकदा हात लावला आणि मग ते प्रत्येकाला विडे दिले. पटपट 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 पुढचे उठले. तुकोबाराच्या लक्षात आलं यांना भिंत पडण्याची भीती आहे. सगळी जण बाहेर आली. तुकोबाराने त्या 2-4 जणांना सांगितलं मध्ये या. महाराज आटोपलं आपलं. नाही आटोपलं, या, नियम असतो. माझ्यापेक्षा बाबाजींना जास्त माहित आहे. आपण ज्याच्याकडे जेवतो यजमान आपल्या पंक्तीला असावा. जोपर्यंत यजमान जेवत नाही तोपर्यंत अतिथीचं जेवण हे ग्राह्य मानल्या जात नाही. आणि यजमान न जेवता महाराज जर नुसताच उधळत असेल तर समजायचं उसातलं डुकर आहे. शपथ, मी जर खोटं बोलत असेल तर मला पाप लागेल. बरं, तुम्हाला खोटं बोलण्यात माझ्या संसारात पाप घ्यायला मी इतका मूर्ख थोडाचे? कशा करता पापाचा बोजा माझ्या डोक्यावर घेऊ तुम्हाला खोटं सांगून? आधार वाचोनी काय सांगशील कहाणी. वक्त्याने आधार नसताना, या वारकरी संप्रदायातल्या वक्त्यानं आधार नसताना बोलणे म्हणजे गाईचं मांस खाल्लं इतकं. गौ मांस समम पापा भक्षंती पापा. शास्त्र सांगितलं गाईचं मांस खाल्लं इतकं पाप लागतंय. बऱ्यापैकी नियम बाबाजींना माहित आहेत. नियम आहे त्याचा शास्त्राचा. तुकोबारांनी सगळ्याला सांगितलं, अरे आपण माणसं आहोत, त्यातली त्यात वारकरी आहोत, त्यातली त्यात ब्राह्मण आहोत, त्यातली त्यात महाराष्ट्रातले आहोत, त्यातली त्यात ज्ञानोबाराय तुकोबारायचे उपासक आहोत. ही एकटी यजमान जेवल्याच्या खेरीज आपण जाणे म्हणजे आपलं जेवण्यातून कुत्र्याच्या जेवणात काही फरक नाही. शांत बसली सगळी, शांत बसली. सांगितलं माय घे पात्र. पात्र टाकलं तिला बाबाजी. तिने वरण भात काय असेल जेवण केलं म्हातारीनं. तुकोबाराने तिच्या डाव्या दंडाला स्पर्श केला आणि घराच्या बाहेर काढलं. गावातल्या प्रतिष्ठित लोकांना सांगितलं, हिचा काय पसारा असेल, काठवट असेल, चूल असेल, चूल जरी नाही काढता आली तर उलथणा असेल, तवा असेल, पळी असेल, चूल फुकायची फुकणी असेल, काय असेल हे सगळं बाहेर काढा. पिठाचं मडकं असेल बाहेर काढा. ह्या माऊलीचं बाहेर काढलं. वाक्य नीट ऐका. त्या काळातल्या संतांचा अधिकार किती मोठा होता.
भगवानराव इथं नाहीत आता. तुम्हालाही जरसं राजकारणातलं माहिती आहे. शासनानं आता गरीबाला घरकुल देऊ केलेत. कैलास बुवा, आता शासन घरकुल देतंय. 400 वर्षापूर्वी श्रीमंत एकत्रित करून एका आश्विलाईन गोत्राच्या गरीब ब्राह्मणाच्या बाईला घरकुल देणारा 400 वर्षापूर्वीचा साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय. संत इतकी टोकाची होती, इतकी टोकाची संत. गावातल्या प्रतिष्ठित व्यक्तीला सांगितलं, तुमच्या बैलाच्या गाईच्या वाड्याच्या बाजूला एखादं घर असेल 4 कौलाचं, ते ह्या माऊलीला देऊन टाका. त्याच्या अलीकडचं एक वाक्य सांगतो, लक्षात घ्या सज्जनांनो. ही सगळी जण बाहेर थांबली आणि तुकोबरायानं पंढरपुराकडे तोंड करून एकदा हृदयावर हात ठेवले. डोळ्याला खळाखळा पाणी आलं आणि पंढरपुरातल्या मालकाला सांगितलं, देवा आम्ही सगळे जेऊस तर तुला त्रास दिलाय, आता माफ कर. आम्ही सगळे जेऊस तर तुला त्रास दिलाय, आता माफ कर. तू तुझं सुदर्शन काढून घे. सगळे जेऊस तर सुपेकर बाबा. पंढरपुरातल्या मालकानं भीतीला सुदर्शन लावलं होतं. त्या भिंतीला त्या सुदर्शन लावलं होतं पंढरपुरातल्या मालकानं. ही वारकरी जेवायलीत, सात्विक सदाचारी ब्राह्मण जेवतात. एका पवित्र माऊलीचा संकल्प पूर्णाला जाऊ दे. तिनं कष्ट करून शिदा जमा केलाय. तिचा संकल्प मातीत घालू नकोस देवा. तुझ्या सुदर्शनानं भिंत थांबव. पंढरपुरातल्या मालकानं भिंतीला सुदर्शन लावलं. ही सगळी बाहेर आल्यावर सुदर्शन काढून घेतलं. धाड 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 भिंत खाली पडली. मला सांगायचं याच्याकरता, एका झोपड्यात राहणाऱ्या बाईसाठी देवानं तिचा संकल्प पूर्णत्वाला नेण्यासाठी तुझ्याकडे ब्राह्मण जेवावे, तिच्याकडे तुकोबराय जेवावे, याच्याकरता ते घर शेजारची भिंत पडू नये म्हणून सुदर्शन भगवंतानं लावावा. काय व्याप असेल त्याच्या पाठीमाग, तरी तितक्या वेळापुरतं सुदर्शन लावून ती भिंत थांबवावी इतकी पात्रता त्या आश्विलाईन गोत्रातल्या ब्राह्मण स्त्रीची होती. पण सज्जनांनो, तिला इहलोकात थांबता आलं नाही. तसं या सोरसबाईंना जावं लागलं. हा विधीचा नियम आहे. आयुष्याची माळ तिच्या सुद्धा तुटली. म्हणून महाराज पहिल्याकडे तुटला